brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर आता प्राथमिक रिपोर्ट समोर आलाय. या रिपोर्टमध्ये केवळ अपघात कसा झाला याबाबतची माहिती देण्यात आली आहे, परंतु अपघाताचं कारण समोर येऊ शकलेलं नाहीये. रोहित पवार सातत्याने VSR व्हेंचर या कंपनीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करतात. अशातच आता अजित पवारांचे धाकटे पुत्र जय पवार यांनी VSRचे मालक रोहित सिंग यांचा एक व्हिडिओ शेअर केलाय, ज्यात एका विमानात मुख्य पायलटच्या सीटवर रोहित सिंग झोपलेले दिसत आहेत. या सगळ्या प्रकरणानंतर जय पवार यांनी रोहित सिंग यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. जय पवार यांनी शेअर केलेल्या व्हिडिओसोबत कॅप्शन देखील लिहिलंय. ते म्हणतायत, माझ्या वडिलांना आपण गमावले, ही वेदना आयुष्यभर साथ देणार आहे. या व्हिडिओमध्ये VSRचे मालक रोहित सिंग मुख्य पायलटच्या सीटवर उड्डाणादरम्यान झोपलेले दिसत आहेत. आकाशात असताना असा निष्काळजीपणा असू शकत नाही. हे अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आहे. मी DGCAला ठामपणे मागणी करतो, या प्रकरणात तात्काळ कठोर कारवाई व्हावी. संपूर्ण चौकशी होईपर्यंत VSRची सर्व विमाने तात्काळ ग्राउंड करण्यात यावीत आणि रोहित सिंग यांना त्वरित अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. ही एका मुलाची आर्त हाक आहे, माझ्या वडिलांसाठी आणि प्रत्येक प्रवाशाच्या सुरक्षिततेसाठी. दरम्यान या पोस्टबरोबरच जय पवार यांनी आणखी एक स्टोरी टाकली आहे, ज्यामध्ये AAIBच्या प्राथमिक अहवालावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्यामध्ये ते म्हणतात, AAIBने तपासलेला प्राथमिक अहवाल मी वाचला. अहवाल पूर्णपणे आणि सखोलपणे तयार न केल्याचं पाहून मला अत्यंत खेद आणि वेदना होत आहेत. महाराष्ट्रातील जनतेला तसेच या अपघातात आपल्या प्रियजनांना गमावलेल्या सर्व कुटुंबियांना केवळ औपचारिक माहिती नव्हे तर सत्य, पारदर्शक आणि सर्वकष उत्तरं मिळाली पाहिजेत. DGCAने ज्या मुद्द्यांवर VSR व्हेंचर्सची काही विमाने ग्राउंड केली आहेत, त्याच मुद्द्यांवर इतर विमानांमध्ये त्रुटी असण्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही. जर सुरक्षेसंदर्भातील नियम आणि प्रक्रियांमध्ये गंभीर त्रुटी आढळल्या असतील तर केवळ काही विमानांपुरती कारवाई न करता संपूर्ण VSR फ्लीटबाबत कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे. प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत आवश्यक असल्यास VSRच्या संपूर्ण विमान ताफ्याचे पूर्णपणे संचालन बंद करण्याचीही DGCAने विचार करण्यात यावा. जय पवार यांनी त्यांच्या स्टोरीमध्ये या सगळ्या गोष्टी मांडल्या आहेत. दरम्यान रोहित पवार या प्राथमिक अहवालावर आज पत्रकार परिषद घेणार होते, परंतु आता त्यांनी त्यांची पत्रकार परिषद पुढे ढकलली आहे. या सगळ्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी CBI चौकशीची घोषणा केली आहे. CID देखील या प्रकरणाचा तपास करत आहे. त्यामुळे आता जय पवार यांच्या मागणीनंतर DGCA काही पावलं उचलणार का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.